हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 9. अचानक एक दिवस स्वामींनी मला विचारलं, तुम्ही चष्मा का लावता? लांबचं दिसत नाही म्हणून. पण आता आपल्याला लांबचं काय पाहायचंय? आत पाहायचंय ना. आत पाहायला चष्मा लागत नाही. रस्त्यावरची वाहनं, माणसं दिसत असतील तर चष्मा कशाला? तुम्हाला लोकात मिसळून काम करायचंय. प्रवचनं, सत्संग घ्यायचेत. काहींना चष्मा बरा दिसत नाही. मुळात मला चष्मा आवडत नसे. मी शक्यतो टाळत असे. आता तर काय, स्वामींच्या शब्दांचा आधार मिळाला. मी त्या दिवशी जो चष्मा ठेवून दिला तो अजूनपर्यंत. गेली 20 वर्ष. आता 70 जवळ आले तरी अजूनपर्यंत चष्मा लागत नाही. हा चमत्काराचा भाग नाही, तर संतांच्या शब्दामागचं सामर्थ्य आणि शिष्याचा त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेम. तुम्हाला काही वाहन चालवता येत नाही का? सायकल, स्कूटर, गाडी? स्वामींनी विचारलं. मी सांगितलं, येतं की, सर्व चालवता येतं. मग मला वाटतं तुम्ही एखादं वाहन चालवायला लागावं. म्हणजे तुम्हाला घर, दवाखाना, दुकान, रात्रीचं प्रवचन सर्व ठिकाणी जायला सोयीचं होईल. दुसऱ्याच दिवशी मी सायकलवरून सर्व ठिकाणी जाऊ लागले. एका वृत्तपत्राला लेख पाठवायचा होता. स्वामी मजकूर सांगत होते, मी लिहून घेत होते. लेखन संपलं. 5 मिनिटं शांततेत गेली. स्वामींनी एकदम प्रसादाचा डबा हातात घेतला. मला वाटलं आता मला प्रसाद देणार, भेटीची वेळ संपली. अलीकडेच तिथं दुकानात एक छोटा बोर्ड लावला होता. प्रसाद मिळाला की आपली भेटीची वेळ संपली असं समजावं. दुकानभर रस्त्यावर असल्यानं अनेक मंडळी दुकानात येत. स्वामी काही सांगतात म्हणून ऐकायला बसत, पण त्यांना वेळेचं भान राहत नसे. मग प्रसाद दिला की भेटीची वेळ संपली ही संतांच्या घरची रीत लक्षात यावी म्हणून काही दिवसच तिथं तो बोर्ड लावला होता. प्रसाद घेण्यासाठी मी उठणार तोच स्वामींनी विचारलं, हा डबा जड का चेतन? स्वामी भेटण्यापूर्वी जर कोणी मला हा प्रश्न विचारला असता तर मी सांगितलं असतं, डबा जड आहे. पण आज क्षणभर विचार करून उत्तर दिलं, डबा जड आणि चेतन दोन्ही आहे. तरी उत्तर चुकलं. स्वामींनी डबा खाली ठेवला आणि ते शांत स्वरात म्हणाले, इथं जड काही नाही, नुसतं चैतन्य. या विश्वात अणुरेणूपासून सर्व चैतन्य रूपच आहे. एक सच्चिदानंद परमात्माच भरून आहे. 1975-76 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्त जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं रविवारच्या तरुण भारतमध्ये स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरीवर एक लेखमाला लिहावी अशी विनंती संपादक श्रीयुत भिशीकर यांनी स्वामींना केली. स्वामींनी मला विचारलं, वर्षभर हे काम करणं कसं शक्य आहे? तुम्ही मजकूर सांगत असाल तर लेखन मी करीन. लेखमाला सुरू झाली. दर मंगळवारी स्वामी ठीक 4:30 वाजता मजकूर सांगत रविवारी तो छापून येई. यात कधीही खंड पडला नाही. पुढे ही ज्ञानेश्वर दर्शन लेखमाला ग्रंथरूपानं प्रकाशित झाली. एका साधकाला स्वामींनी एक पत्र पाठवलं. त्या पत्रात साधकानं कोणते नियम पाळावेत हे थोडक्यात स्वामींनी लिहिलं होतं. त्यावरून साधना पाथेय हा छोटा ग्रंथ प्रकाशक या नात्यानं माझ्याकडून प्रकाशित झाला. संपूर्ण मनोबोधावर स्वामींकडून दर रविवारी भागेश्वर निवासात निरूपण होत असे. स्वामींनी त्यातील 12 श्लोक निवडून त्यावर पुनश्च विवरण केलं. त्यावरून अनंत राघवाचा शोध हा ग्रंथ प्रकाशित झाला. 1976. आपल्या नाथ संप्रदायात स्त्रियांना उत्तराधिकारी करता येत नाही, त्यासाठी पुरुषच लागतो. माझ्यावर स्वामी स्वरूपानंदांनी सर्व जबाबदारी टाकली. आता ही जबाबदारी दुसऱ्यांवर
सोपवण्यासाठी कुणीतरी तरुण पुरुष शोधायला पाहिजे. स्वामी सहज बोलून गेले. माझ्या लेखणीनं ते टिपलं. 1978. तुम्ही म्हणता स्त्रियांना उत्तराधिकारी नेमता येत नाही, मग सध्या आपल्याकडे जी नवीन मंडळी येतात त्यात संत वाङ्मयाचा अभ्यास असलेल्या, केंद्र चालवू शकणाऱ्या, प्रवचन करू शकणाऱ्या व्यक्तीत सगळ्या भगिनीच दिसतात. मी म्हटलं. स्वामी म्हणाले, तेच ना, म्हणून तर मी एका तरुण पुरुषाच्या शोधात आहे की जो ही संप्रदायाची जबाबदारी पेलू शकेल. त्यासाठी एकतर कुणी तयार व्यक्ती समोर आली पाहिजे किंवा इथे येणाऱ्यांपैकी कुणाला तयार करावं लागेल. बरीच मंडळी दिसली तरी एखादाच कुणी तयार होतो, कारण या कामासाठी आवश्यक असणारे गुण एका व्यक्तीत मिळणं कठीण. बहुधा कुठे काही, एक आहे एक नाही अशी स्थिती असते. एक वेळ सद्गुरू मिळतील, पण सत्शिष्य मिळणं कठीण. त्यातून संप्रदायाची जबाबदारी पेलणारा शिष्य मिळणं फार कठीण आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 10वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरू असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.